कोण शेअर करतोय त्यांनी हँड रेस करा आणि कृपया कॅमेरा ऑन करा. नंतर मला कळत नाही कोण बोलतोय मी असं अंदाज पण कोण शेअर करते. कोणाला दिसलं का ABCD? कोणता पाच आहे ते, कोणतं तुमचं विच ऑप्शन इज फॉर यू? कोणी सांगतोय? आय थिंक माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. लष्कर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐकू येतोय आवाज? कॅमेरा ऑन करता येईल का? हा, एकच मिनिट. कोण बोलताय? सुधीर किर्लोस्कर. तर असं पूर्णपणे बाहेरून असा मेसेज आला असं नाही झालं, पण मनातल्या मनात त्यातल्या त्यात मला जे सोयीस्कर आहे किंवा मला जे काय म्हणतात ते त्यातल्या त्यात थोडी स्पष्टता आहे किंवा त्यातल्या त्यात जे माझ्यासाठी बरं आहे असं मला जे वाटतंय तोच विचार पटकन पुढे आला की म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर जी कंपनी सोडली ती कंपनी चांगलीच होती, मग आपण त्यांना परत अप्रोच करून मला योग्य असा दुसरा रोल मिळू शकेल का हे पहिल्यांदा आपण विचारू शकतो, असा मनात विचार आला. तो तसा घोळत होता पण त्या पाठीमागं जात होतं, त्याला प्राधान्य मिळत नव्हतं. मग आता असं वाटलं की ह्या ह्याच्यातून इतर 4 ऑप्शन पैकी तो विचार तसा थोडासा पुढे आला. धन्यवाद. धन्यवाद. एक मिनिट हा, इकडे जे बसलेले आहेत त्यापैकी कोणाला जायची घाई आहे? ओके, तू सांगतेस का? एक मिनिट हा, मी जरा वंदना काकूकडे कॅमेरा. इकडे जे आहेत ना प्रत्यक्ष, त्यांच्यापैकी एकांना जायची घाई आहे, त्यामुळे मी त्यांचा अनुभव हे करते, मग तुम्हाला तुमच्याकडे होते. त्यांचं ना ऐकू येत नाहीये योगिनी. त्यांना इथे यायला सांग आणि बोलायला सांग. सांगते. एक मिनिट. दिसते. श्रीरामांना नमस्कार करताना मी वाकले तेव्हा त्यांनी म्हणजे तू नंतर त्यांचा आशीर्वाद मिळतो वगैरे हे नंतर सांगितलं, पण ती प्रोसिजर मला आधीच दिसली तिकडे की त्यांनी मला आशीर्वाद दिलाय म्हणून. पण नंतर मग जसं एक गुहेत जाताना तू म्हणालीस की आपण ते डंप करायचं आहे, तर गुहेत म्हणजे मला अगदी ते मोठं टनेलच दिसलं जबरदस्त. तिथून पाण्याचे स्रोत वगैरे होते आणि माझ्या पुढे राहते खूप सारे लोक होते आणि काय ते डंप करायला गेलं की ते उलटच येत होतं सगळं. आणि तिथून तो पाण्याचा प्रवाह पुढे गेला तर असं म्हणजे जलस्रोत म्हणाले पण ते मोठं जलाशय दिसलं. ते इतकं डीप होतं की मी त्या जलाशयात गेलेले. दुसरी एक वाट होती तिकडे गेली, तिकडे पुढे ते हिरवगार खूप छान असं गवत होतं, तिकडे गेले, तिथे खूप छान वाटलं. तिथून पुढे तो वृक्षाखाली ते ऋषी पण दिसले. ऋषींना आधी नमस्कार केल्यावर आधी ते खूप रागा म्हणून ते लाल डोळ्याने सगळं बघितलं. डंप नाही केलं नंतर मग ना केलं मी पण आधी काय आणि मग त्यांनी आशीर्वाद वगैरे दिला आणि एक काहीतरी असं भगव्या वस्त्रात काहीतरी हातात दिली, काठीसारखं काहीतरी होतं ते. तिथून पुढे गेले ते जसं आपण एक राऊंडच पूर्ण झाला म्हणजे असं पूर्ण त्या रामापर्यंत गेलेली. त्यांनी परत आशीर्वाद दिला आणि छान वाटलं. मग परत असताना राम बघत होते
असं छान पण दिसतं. मग म्हणजे तुला काही असं क्लॅरिटी हवी होती त्याबद्दल काही क्लॅरिटी? मला क्लॅरिटी झाली, पण मला त्यात एक्सप्रेस करायची नाही. ओके, चालेल, काही हरकत नाही. पण मला म्हणजे मला तुला काय करायचं नाही, थोडं उशिरा झालं ते क्लिक मला, पण काय मला ते करायचं आहे आणि त्याच्यात अडथळे पण आहेच मला माहिती आहे. म्हणजे आपला जो उद्देश उद्देश आहे आहे. नेहमी कसं असतं की आपल्याला म्हणजे तुम्ही काय ते नाही सांगितलं तरी चालतं, म्हणजे तुम्हाला जर शेअर नसेल करायचं, पण आपला जो उद्देश आहे की क्लॅरिटी पाहिजे तर ती मिळणं महत्वाचं. तर त्यामुळे मस्त, थँक्यू. ओके, आता आपण ऑनलाईन असणार, हो चालेल, ऑनलाईन असणाऱ्यांकडे बघूया. ते सगळे ऑफलाईन त्याचं स्क्रीनशॉट. हो, ओके, कोण सांगतोय का अनुभव? कोणाला काय मेसेज मिळाला, त्याचं काय तुम्हाला वाटलं, त्याचं मिनिंग असं काही वाटलं, किंवा काही म्हणजे जे तुम्ही ऑप्शन्स दिले होते ABCD त्यापैकी कळलं तुमचं ऑप्शन मला घ्यायचंय ते, असं काही तुम्हाला शेअर करायचं असेल? आरती? मला सुधीर किर्लोस्कर बोलतोय. हा हा हा, बोल. मगाच्या कन्व्हर्सेशन मध्ये ते सांगायचं राहिलं. त्यांनी रिटर्न मध्ये जे माझ्या हातात ठेवलं ती एक छोटीशी बुकलेट टाईप गीता होती. मग मला असं वाटतंय की बहुतेक जरा मला आता गीता वाचून त्यातनं काहीतरी मार्ग, किंवा माझी जी द्विधा मनस्थिती आहे कदाचित त्यातून त्याच्याशी काहीतरी संबंधित असावं असं वाटतंय. बरोबर, म्हणजे मला थोडस त्यातनं असं वाटतंय, म्हणजे प्रत्येकाचा अर्थी ते मिनिंग वेगळं असतं, म्हणजे ते तुमचं तुम्हाला जास्ती कळतं, पण अर्जुन सुद्धा असाच द्विधा झालेला होता ना. हा, त्याच्यासाठी बरोबर बरोबर बरोबर. वा, ते माझ्या लक्षातच नाही आलं. बरोबर आहे. छान. त्याच्यामुळे म्हणजे शेवटी त्याच्यातून असंच सांगितलं की आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपल्याला करणं महत्वाचं आहे. काही त्याचं म्हणजे तसं तर सगळ्या खूप मोठी आहे गीता, एका मार्गाने वाक्यात त्याचं नाही नाही सांगणं बरे. तसं, पण नाही नाही, असा तुम्ही योग्य शब्द वापरलात. मी पण तोच विचार करत होतो की नक्की काय याचा अर्थ असेल, पण बरोबर आहे. छान, धन्यवाद. आरती सांगत होतीस. दीदी आवाज येतोय मी? हो, येतो. ओके, खूप छान अनुभव आला. छान वाटतंय. सगळे इन्स्ट्रक्शन जसे मिळत होते तसे फॉलो करता आले. वाटेत सुरू झाल्यावरच मोठा दगड होता, त्याला चढून पार करावं लागलं. गुहेत डम्प करता आलं सगळं, जलाशयात रिलॅक्स करता आलं, आणि जेव्हा झाडाखाली ऋषी होते तिकडे सिद्धार्थ स्वामी दिसले. आणि जेव्हा मेसेज तुम्ही म्हणाले की काहीतरी मेसेज मिळेल, तर मी स्वतःहूनच अँटिसिपेट करत होते की सिद्धार्थ स्वामी म्हणजे एखादं वाईट फुल स्वतः मिळेल असं विचार करत होते की, पण तसं नाही झालं. त्यांनी छान असं त्यांच्या, मला असं चंदन, तसं चंदन माझ्या डोक्याला लावलं. इतकं छान आणि शांत वाटलं ना, खूप छान वाटलं. मी क्लॅरिटी ऍक्च्युली मला असं एखादा टॉपिक नव्हतं काही की क्लॅरिटी कशामध्ये, तर मी क्लॅरिटी ऑन लाईफ पर्पज म्हटलं होतं. पण मेसेज तुम्ही म्हणालात तसं मिळाला, छान वाटलं. पण त्याचं मला डिकोडिंग किंवा म्हणजे त्याचा अर्थ मला नाही समजला. ओके, काही हरकत नाही. म्हणजे त्याचं तू आज रात्री झोपताना असं तू प्रार्थना करू शकतेस, श्री रामचंद्रांनाच प्रार्थना कर की मला याचा अर्थ कळू दे. आणि कधी कधी असं होतं ना की आपल्याला त्यावेळेला धिस इक्वल टू धिस असा अर्थ कळत नाही, पण आपण आपोआप त्या पाथवर येतो. म्हणजे हा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते की हे अशा टाईपचं एक वर्षापूर्वी जवळजवळ मी केलं होतं, आणि माझे असे अनेक उद्योग चालू असतात, आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की जे काही, म्हणजे मला जी लोक ओळखतात त्यांना माहितीये माझे काही 100 प्रकारचे काम अंगावर ओढवून घेतलेली असतात, आणि मग नंतर माझीच कुठेतरी दमछाक होते की अरे हे, मग आपण एखाद्या याला न्याय देऊ शकत नाही, म्हणून पण आपण कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे हे आपण बंद केलं पाहिजे कारण आपल्या त्यांनी नीट होत नाही. तर असं तेव्हा मी केलं होतं,
तर त्याचं मला काही असं उत्तर मिळालं नाही की तू अमुक एक ह्याच्यातच कर किंवा असं नाही उत्तर मिळालं. पण आता माझं मला आज जाणवतंय की मी हळूहळू बाकीची कामं कमी केली गेलीत म्हणजे माझ्याकडून, आणि एकावर माझं फोकसिंग हळूहळू होतंय असं असं मला हा अनुभव आहे माझा. म्हणजे कदाचित तेव्हा त्याचं अमुकच असं उत्तर नसेल मिळालं, पण आपण हे जे करतो ना मेडिटेशन किंवा आपल्यामध्ये आतमध्ये जे बदल होतात ना त्याने आपण आपोआप ते कृती होते आपल्याकडे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण घेऊया. आणि मला जेव्हा हा विचार तेव्हा पण असंच झालेलं एक्झॅक्टली की काय घ्यावं हे कन्फ्युजन होतं, म्हणून मग मी क्लॅरिटी हे मेडिटेशन घेतलेलं आणि मग तेव्हा मला क्लॅरिटी मिळाली. आणि मग आता हळूहळू मी येतेय थोडस म्हणजे बाकीचे हे कमी करत करत एका पाथवर आलीये. असं म्हणजे प्रयत्न चालू आहे, एकदम सगळं बंद नाही करतायत. जे सगळं ओपन करून ठेवलेले असतात उद्योग ते तर तसं. त्यामुळे आपोआप तू म्हणजे तुला जाणवेल की हा याच्यावर आपण आलोय ओव्हर अ पिरियड. म्हणजे वन फाईन डे नाही होत ते, ओव्हर अ पिरियड होते. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. अजून कोणी सांगताय का? हा भाग्यश्री ताई. मला यावेळेस खूप छान आणि वेगळा अनुभव आला. मुळात मी 2 गोष्टी म्हणजे ए आणि बी जे घ्यायला सांगितलेलं त्याच्यात नृत्य जे मी करते आणि ध्यानसाधना असं हे का हे की कशात मी अजून पुढे जाईन किंवा करेन अशा हिशोबाने होतं. आणि ह्या दोघांपैकी न मिळता तिसरंच उत्तर मिळालं असं अरे वा. झालं जरा. तर आत्ता सध्या मी माझ्याच गुरु नाट्यशास्त्राचं घेत आहेत सध्या लेक्चर्स आणि असं, आणि ते चालू आहे. तर मला नाट्यशास्त्र आणि गीता असं दोन्ही गोष्टी दिसल्या अरे वा. की म्हणजे हे कर तू, मे बी ते चालू राहू दे, पण ह्याच्याकडे थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन कर म्हणा किंवा अशा हिशोबाचं जरा मला हे दिसलं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी जिथे काढून टाकायच्या होत्या गुहेत तिथे आत्तापर्यंत मला असं कधी जाणवलं नव्हतं. पण यावेळेस मला असं झालं की माझ्या अंगातनं असं साप आणि घाम असं दोन्ही बाहेर पडतंय. मी आतापर्यंत असा कधी अनुभव नव्हता आलेला. बाहेर पडतंय म्हणजे काहीतरी असं बाहेर पडतंय असं जनरल होतं, पण यावेळेस स्पेसिफिकली असे साप आणि घाम म्हणजे असं इथे बसल्या बसल्या देखील मला घाम फुटलेला तेव्हा. त्यामुळे असं ते गुहेत गेल्यानंतर ते साप आणि घाम बाहेर पडणं, मला त्याचा अर्थ डिकोड बी नाही करायचा प्रयत्न केला आणि आता देखील असं करत नाहीये. जे काय होतं ते चालेल, बाहेर काही हरकत पडलेलं आहे, दॅट्स ऑल. आय एम हॅपी विथ इट असं झालं. आणि नंतर मग पाण्यामध्ये तर एकदम जे तळं होतं ते एवढं क्लीन आणि क्लिअर वॉटर होतं. संपूर्ण माझं प्रतिबिंब मला त्याच्यात दिसत होतं. खालती माझे पाय मला व्यवस्थित क्लिअर दिसत होते सगळं एकदम, की जे काय मिळालंय ते एकदम खूप अगदी स्वच्छ आणि निर्मळ सगळं समोर आल्यासारखं एकदम भासलं मला. आणि जेव्हा गुरूंकडे बघून त्यांचे आशीर्वाद आणि श्रीरामांचा आशीर्वाद जेव्हा घेत होते तेव्हा वस्तू जी मिळाली ती मला लेखणी मिळाली. म्हणजे मी आत्तापर्यंत कधीच काही लिहिलेलं नाही आहे किंवा असं काही केलेलं नाही आहे. त्यामुळे मे बी मी त्याचा अर्थ असा लावला की हे जे काय मी आता मला शिकणं सुरू केलं आहे ते लिही, म्हणजे नुसतंच ऐकू नकोस. बरोबर. हां, ते मुद्दे लिही, त्याच्यावरती विचार कर किंवा त्याच्यावरती ध्यान कर किंवा असं अशा हिशोबाने मे बी हो. असा आणि काही संपूर्ण म्हणजे अनुभव. त्याचा असा पण एक अर्थ असू शकतो ना की आपण म्हणजे समजा आता काही विचार आपल्या मनात असतील तर ते जेव्हा आपण लेखणी घेऊन ते कागदावर उतरवतो म्हणजे लाईक आपण सत्यात उतरवतो, तर तसं पण एक त्याचं मेटाफर असू शकतं असू की शकतो, बरोबर. म्हणजे आता ते सत्यात उतरव असं. म्हणजे मनात आपण विचार करतो हे का ते किंवा हे करू ते करू, पण आता ते सत्यात उतरव असं. खूप छान, छान. धन्यवाद.
मस्त, छान केलं. कोण सांगताय का? जेव्हा आपण प्रत्यक्ष ध्यान घेत असतो ना, तर तेव्हा सगळ्यांनी कंपल्सरी शेअर करायचं असतं थोडं तरी. इकडे कंपल्शन नाही करता येत, पण तुम्ही जर स्वतःहून काहीतरी थोडस शेअर केलं तर चांगलं. म्हणजे त्याच्यातून एक प्रोसेस चालू होते, जे आपण ध्यान केलेलं आहे आणि आपल्यामुळे बाकीच्यांनाही काहीतरी डिकोड करायला किंवा मदत होते, म्हणून हे शेअरिंग करायचं. बाकी अजून कोणी करत असेल तर सांग. ओके, चॅट ओके, चालेल. हरिओम. हा, हरिओम योगिताई. हा, हा, मी बोला. बोलते साधना पाटील. हा, बोला. हा, मी आज पहिल्यांदा सेशन अटेंड केलं. तर अच्छा. माझी शंका अशी आहे की तुम्ही जे सांगतात ना की तुम्ही काटाकुट्याच्या रस्त्याने गेलात, मग जलाशयात गेलात, मग तिथून तुम्ही गवतावर चाललात, तर त्यावेळेला काय होतं, आपण जे अनुभव घेतलाय ना की आपण जलाशयात गेलोय, आपण गवतावरून चाललो, तर त्या आठवणी जोडल्या जातात त्यावेळेला. हा, हा, तर तेव्हा काही कसं हरकत विचार करायचा? काही हरकत नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या याने व्हिज्युअलाइज करतो की, म्हणजे आता जो आपण अनुभव घेतलेला असतो. तर मी एकच वाक्य म्हटलं की जसं आता आपल्याला शाळेमध्ये टीचर सांगायच्या की तुम्ही अमुक चित्र काढ, फुलाचं चित्र काढ, तर कोणी सूर्यफूल काढेल, कोणी एक अस्टरचं मिनिट, काढेल. मी चार्जिंग लावते, संपत आलंय. एक तर असं आहे ते. तर त्यामुळे आपण आपल्याच दृष्टीने ते इमॅजिन करतो किंवा जे आपल्यासाठी आहे तेच आपल्याला दिसत. अनेक ऑप्शन्स ते, त्यामुळे त्यात अयोग्य असं काहीच नाहीये. चार्जर आणायला गेलो. हा हा हा, तर तेच मी म्हंटल की आपण जसं आपल्याला शाळेत बाईंनी सांगितलं ना की फुलाचं चित्र काढा, तर कोणी सूर्यफूल काढेल, कोणी सोनचाफा काढेल, कोणी अस्टर काढेल. तसं आहे ते. जे आपल्यासाठी योग्य आहे आणि जे आपल्यासाठी असतं ते आपल्याला दिसतं, पण हे प्रत्येकाचं पर्सनलाइज हे असतं. इन्स्ट्रक्शन जरी सेम असली तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, कारण आपण आपल्या आतमध्ये आपलं काम चालू आणि प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव पण युनिक असतो. तुम्हाला सगळ्यांना असं सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर जाणवेल की कोणाचे दोघांचे अनुभव सारखे नसतात, ते आपलेच असतात. आपण स्पेशल आहोत ना, त्यामुळे आपलं सगळं स्पेशल असतं. ते येतं ते येऊ द्यायचं, मग आपण त्यात हो लगेच हो जोडले जातो त्या अनुभवाशी. तर हो, ते काय नक्की, काही हरकत हो, छान वाटलं. थँक्यू. ओके, चालेल. आणि तुम्ही बायनरीचं जे उदाहरण दिलत ना, ते एकदम बरोबर डोक्यात फिट बसलंय. धन्यवाद. मग ब्रेथवर्कला भेटूया, ब्रेथवर्क वर्कशॉपला. ओके, मग मीटिंग एंड करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.